श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 6 ते 12 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवीन संकेत घेऊन येणार आहे? करिअरमध्ये प्रगतीची नवी संधी मिळेल का? व्यवसायात अपेक्षित लाभ होईल का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होणार का? कुटुंबातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल का? विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्याची काळजी कशी घ्यावी? प्रवासाचे योग लाभदायक ठरतील का? आध्यात्मिक जीवनात कोणते शुभ अनुभव येतील आणि या आठवड्यात कोणते उपाय तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरतील? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी पाहूया कन्या राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी नियोजन, मेहनत आणि संयम यांचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरू शकतो. तुमच्या बारकाईने काम करण्याच्या स्वभावामुळे अनेक महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. ग्रहस्थिती काही नवीन संधी उपलब्ध करून देईल, मात्र प्रत्येक निर्णय घेताना घाई न करता विचारपूर्वक पाऊल उचलणे आवश्यक राहील. करिअर, व्यवसाय, आर्थिक व्यवहार, कौटुंबिक जीवन, प्रेमसंबंध, आरोग्य, शिक्षण, प्रवास आणि आध्यात्मिक जीवन या सर्व क्षेत्रांमध्ये संतुलन राखल्यास हा आठवडा प्रगतीचा मार्ग मोकळा करू शकतो. करिअर व व्यवसाय. या आठवड्यात करिअरमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. कार्यालयात तुमच्या कामातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची भावना वरिष्ठांच्या लक्षात येईल. त्यामुळे नवीन प्रकल्प किंवा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवल्या जाऊ शकतात. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि त्याचा फायदा भविष्यात होईल. सहकाऱ्यांशी समन्वय चांगला राहिल्यामुळे कामाचा वेग वाढेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार आणि व्यापार विस्ताराच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. ऑनलाईन व्यवसाय, सेवा क्षेत्र किंवा सल्लागार व्यवसायात असणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास अधिक फायदा होईल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिरता आणि नियोजनाचा राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा एखादा जुना आर्थिक व्यवहार तुमच्या बाजूने लागू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचतीत वाढ होईल. मालमत्ता, वाहन किंवा घराशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय पुढे सरकू शकतात. गुंतवणूक करण्यासाठी चांगली संधी मिळेल, परंतु जोखीम असलेल्या योजनांपासून दूर राहणे योग्य ठरेल. कुटुंबाच्या भविष्यासाठी केलेले आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्च टाळून दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण शांत, प्रेमळ आणि आनंददायी राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर विश्वास आणि सहकार्य वाढेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद संवादातून दूर होऊ शकतात. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. मुलांच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये आनंदाची बातमी मिळू शकते. घरात धार्मिक किंवा शुभ कार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांच्या भेटीगाठी वाढतील आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान आणि नवचैतन्य देईल. प्रेमसंबंध व वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात विश्वास आणि समजूतदारपणा अधिक दृढ होईल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद झाल्यामुळे नात्यातील गैरसमज दूर होतील. भविष्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. जोडीदारासोबत छोटा प्रवास, एकत्र वेळ घालवणे किंवा एखादे सरप्राईज नात्यातील गोडवा वाढवेल. रागावर नियंत्रण ठेवून प्रेमाने संवाद साधल्यास नाते अधिक मजबूत होईल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा चांगला राहील, परंतु कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यावर विशेष लक्ष द्या. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता असल्याने बाहेरील अन्न कमी खावे. योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मानसिक शांतता लाभेल. वेळेवर पाणी प्या आणि शरीराला आवश्यक विश्रांती द्या. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका आणि गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे योग्य फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय सहज समजतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना आत्मविश्वास वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन आणि नियमित सराव केल्यास अपेक्षित यश नक्कीच मिळेल. प्रवास. या आठवड्यात व्यवसाय, नोकरी किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचा योग आहे. काहींसाठी धार्मिक प्रवासही घडू शकतो. प्रवासातून नवीन ओळखी निर्माण होतील आणि भविष्यात त्यांचा फायदा होईल. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. आवश्यक कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
योग्य नियोजन करून केलेला प्रवास आनंददायी आणि लाभदायक ठरेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात तुमची आध्यात्मिक जाणीव अधिक प्रबळ होईल. देवपूजा, नामस्मरण, ध्यान आणि सत्संग यामुळे मनाला शांतता मिळेल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. गरजू व्यक्तींना मदत केल्याने आत्मिक समाधान लाभेल. सकारात्मक विचार आणि ईश्वरावरील श्रद्धा तुमचा आत्मविश्वास अधिक वाढवेल. नियमित प्रार्थना केल्याने मनातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा मिळेल. उपाय. दररोज श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. बुधवारी भगवान गणेशाची पूजा करून ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करा. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किंवा गरजू व्यक्तींना हिरव्या मुगाचे दान करणे शुभ राहील. घरात सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. एकूण कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शिस्त, संयम आणि योग्य नियोजन यांच्या बळावर प्रगती साधण्याचा ठरू शकतो. मेहनतीचे चांगले परिणाम दिसू लागतील. नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि आर्थिक बाबींमध्ये हळूहळू स्थिरता निर्माण होईल. प्रत्येक संधीचा विचारपूर्वक लाभ घेतला आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवला तर हा आठवडा यश, समाधान आणि मानसिक शांतता देणारा ठरू शकतो. हा आठवडा सकारात्मक बदल, नव्या संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. कामातील सातत्य आणि जबाबदारीमुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. कौटुंबिक सहकार्य, आर्थिक नियोजन आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय यांचा लाभ मिळेल. आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष दिल्यास संपूर्ण आठवडा उत्साहात जाईल. संयम, विवेक आणि ईश्वरावरील श्रद्धा यांच्या बळावर अनेक अडचणींवर सहज मात करता येईल आणि आठवड्याच्या शेवटी समाधानाची भावना मनात निर्माण होईल. धन्यवाद.